जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तर आत्ता आलो ते म्हणजे जांभळे खायला शेतावरती नाही बोलू शकत, कारण आपलं घर आणि शेत जवळच आहेत. तर आता जांभळे खायचे आहेत, तर आता जांभळीवरती सर्वात पहिले तर चढायला लागेल, कारण जांभळे वरतीच आहेत. तर आता कसा मासा फायनली जांभळीवरती चढलोय आणि आता जांभळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, थोडीशीच जांभळे पिकलीत आणि जांभूळ आपलीच आहे, तर कधी पण यायचं, जेव्हा मन होईल तेव्हा जांभळे खायला यायचं, काही टेन्शन नाही. आणि बघा, या वर्षीची पहिलीच जांभळे. आणि नंतर मग गाडी काढली आणि आलो ते म्हणजे आंबे खायला शेतावरती. आज एकटा चालूय, आज कोणच नाही सोबत. सर्वात पहिलं तर या आंब्याखाली आलो, पण या आंब्याखाली काहीच नाही भेटलं. मग आता चालले ते म्हणजे दुसऱ्या आंब्यावरती आणि नंतर मग आले ते म्हणजे दुसऱ्या आंब्यावरती आणि समोरच पहिलाच आंबा दिसतोय. ज्या असला तर नशीबच खराब आहे. आणि नंतर मग दुसरा आंबा बघायला गेलो तर तो पण खराब निघाला. देवा, काय हे सगळंच आंबे खराब निघतात. देवाने ऐकलं वाटतं, आता चांगले चांगले आंबे भेटायला लागलेत. 2 आंबे भेटलेत चांगले, तिसरा पण भेटला, अरे चौथा पण भेटला. देवाने ऐकलं वाटतं माझं, तेव्हाच आता चांगले चांगले आंबे भेटायला लागलेत. आता मस्तपैकी बसून आंबे खातो आणि नंतर मग दुसरीकडे जातो. आणि नंतर मग आलते म्हणजे आठवरणं खायला, कारण बरीच आठवरणं पिकलेली दिसली रस्त्यामध्ये. मग आणि जर तुम्हाला असेच कोकणामधले मिनी ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.